पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बॅनरबाजी किंवा जाहिरातबाजी करण्याची वेळ नाहीये, राजकारण करण्याची ही वेळ नाही। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून छत्रपती संभाजीराजे यांची टीका, तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने धोरण आखणं गरजेचं, संभाजीराजेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांनी फोटो लावले, पण तुम्ही कधी कुणाला मदत केलीये का? फोटो लावून मदत केली यावर आरोप करता असं राजकारण दुर्दैवी आहे। मदतीच्या किटवरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। पिशव्यांवरील फोटो पाहून लोकांच्या डोळ्यांमधलं पाणी थांबेल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे। मदत करतानाही भपकेगिरी करणं गैर आहे। शिंदेंच्या मदतीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारने सर्वोतोपरी मदत करावी। कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीने वळवावा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। आजपासून तात्काळ 5,000 रुपये आणि धान्य देणार, शासन तुमच्या पाठीशी आहे, अजित पवारांचं बीडमधील नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन। बीडच्या हिंगणी गावामध्ये अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर सरकारकडून धान्य आणि 5,000ची मदत मिळाली का? हिंगणीतील ग्रामस्थांची विचारपूस, तर मदत न मिळाल्याचं कळताच दादांकडून मदतीचं आश्वासन। भाजपचे सर्व खासदार आमदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ट्विट करत माहिती। महायुती सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, चव्हाणांचं ट्विट। कोरोना काळात भाजप आमदारांनी सीएम फंड ऐवजी पीएम फंडात वेतन दिलं होतं, आता कोणत्या तोंडाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देतात? राऊतांचा हल्लाबोल, राऊतांकडून भाजप आमदारांचा ढोंगी आणि बकवास असाही उल्लेख। अजित पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, हा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार, सुनील तटकरेंची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे देखील मंत्री आणि आमदार 1 महिन्याचं वेतन नुकसानग्रस्तांसाठी देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, मंत्री आणि आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलं जाणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।